दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वडगाव तालुक्यातील कोळगाव इथं आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली। सर्वप्रथम विश्वकर्मा प्रतिमेचं पूजन सुतार लोहार समाजाचे अध्यक्ष सुनील देवरे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर पालखीचा मान भिकन अर्जुन सोनवणे, राजेंद्र बळीराम देवरे यांना देण्यात आला। त्यानंतर वाजत गाजत पालखीची मिरवणूक गावातून काढण्यात आली। तसंच श्री क्षेत्र काशी विश्वनाथ महादेव मंदिर कोळगाव मंदिर इथं विश्वकर्मा भगवान यांच्या कृपाशीर्वादानं श्री संत जळोजी मळोजी व श्री संत भोजलिंग काका यांच्या कृपासत्र छायाखाली प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त तथा विश्वकर्मा भगवान प्राण प्रतिष्ठान निमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा दिनांक 10/2/2025 ते 17/2/2025 पर्यंत आयोजित करण्यात आला। तसंच प्रभू विश्वकर्मा भगवान मूर्ती मिरवणूक 15/2/2025 रोजी सकाळी 8 वाजता तसंच प्रभू श्री विश्वकर्मा भगवान मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा दिनांक 15/2/2025 ते 17/2/2025 या दिवशी करण्यात येणार आहे। तरी भडगाव तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं समस्त विश्वकर्मा समाज कारागीर बांधवांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं। यावेळी बापूराव शार्दूल, सुधाकर जाधव, किरण देवरे, वाल्मिक देवरे, विजय देवरे, यशवंत देवरे, धीरज बाविस्कर, रमेश बाविस्कर, एकनाथ जाधव, भोलेनाथ जाधव, दत्तू देवरे, जगदीश मिस्त्री, रवी जाधव, गोलू मोरे, दीपक वाघ, देवदास कापडे, महेंद्र देवरे, नितीन शार्दूल, गिरीश शार्दूल, लोकेश शार्दूल तसंच भडगाव तालुक्यातील सुतार लोहार समाज बांधव व महिला उपस्थित होते। इतक्या प्रचंड मोठ्या कार्यक्रमाचं, एवढ्या प्रचंड मोठ्या अन्नदानाचं सुंदर नियोजन संपूर्ण समाज बांधवांनी केलं। म्हणून एकदा आमच्या सर्व कार्यकर्त्यांकरता जोरदार टाळ्या वाजवा। फार सुंदर, अतिशय सुंदर। नाही तर तुम्हाला खरं सांगू का, देवाची जयंती असेल, देवाचा उत्सव असेल ना, तर देवाला जो कार्यक्रम आवडतो तो करायला पाहिजे का आपल्याला जे आवडतं ते करायला पाहिजे? ऐका ना, देवाचा कार्यक्रम आहे, देवाची जयंती आहे, मग देवाला जे आवडतं ते करायला पाहिजे का आपल्याला जे आवडतं ते करायला पाहिजे? हो, मग देवाला काय आवडतं? देवाला डीजे वर नाचायला आवडतं, असं आहे का? ऐका ना, देवाला हे नाही आवडत ना महाराज, पण चला माणसांना आवडतं म्हणून ते पण करावं, ते पण करावं। पण प्रामुख्याने धार्मिक कार्यक्रमांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। कारण आपण जी सेवा करतो ती नुसती आपल्या मनोरंजनाकरता न होता ती देवाच्या चरणी रुजू झाली पाहिजे, जेणेकरून देवाला आनंद वाटेल, जेणेकरून देवाला आल्हाद वाटेल। आणि देवाला एकदा आनंद वाटला ना महाराज, या देवाच्या कृपेने तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मला आनंद वाटला, खरंच समाधान वाटलं। संपूर्ण समाज बांधवांचं मला पिंटूदांनी सांगितलं की अतिशय। भास्कर शार्दूल, दक्ष पोलीस न्यूज, भडगाव।